हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेमधले पोलीस भरतीला नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. याच्यातून तुमचे 5 मार्क डेफिनेटली फिक्स होणार आहेत. म्हणून असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. रोज 3 वाजता त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवर हे अपडेट्स मिळत राहतील. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. यावर्षी तुम्हाला माहितच आहे लोकसभेची निवडणूक आहे, तर त्या अनुषंगाने आपण प्रश्न तयार केलेले आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. संसदेची रचना कोणत्या कलमात दिलेली आहे? कलम 79 उत्तर आहे. संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. पुढचा प्रश्न. डॅश डॅश हा संसदेचा अविभाज्य घटक आहे, मात्र तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नाही? राष्ट्रपती. घटनेमध्ये लोकसभेची रचना कोणत्या कलमात दिलेली आहे? कलम 81 मध्ये दिलेली आहे. लोकसभा हे संसदेचे डॅश डॅश व डॅश डॅश सभागृह आहे. कनिष्ठ व प्रथम. सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती निश्चित केलेली आहे? तर सध्या लोकसभेची सदस्य संख्या 543 निश्चित केलेली आहे. पुढचा प्रश्न. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? ग वा मावळणकर हे असणारे पहिले सभापती होते. लोकसभेची निवडणूक कोणत्या प्रकारे होते? प्रत्यक्ष निवडणूक पद्धती. पुढचा प्रश्न. लोकप्रतिनिधी कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला? उत्तर आहे 1951 या साली असणारा लोकप्रतिनिधी कायदा पारित करण्यात आला. नेक्स्ट. 2002 सालच्या पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? न्यायाधीश कुलदीप सिंह. लोकसभा सदस्य संख्येत किती साली बदल करण्यात येणार आहे? 2026. पुढचा आहे. लोकसभेला कोणत्या नावाने ओळखले जाते? हाऊस ऑफ कॉमन. लोकसभेत किती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित केल्या आहेत? एससी समाजासाठी 84 जागा आरक्षित केलेल्या आहेत. आणि या प्रश्नाला तुम्ही IMP म्हणून पण त्या ठिकाणी अंडरलाईन करू ठेवू शकता. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे. अनुसूचित जमातीसाठी किती जागा लोकसभेत आरक्षित केल्या आहेत? 47. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी अनुसूचित जातींना किती मतदारसंघ आरक्षित आहेत? 5. कोणकोणते? अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर, सोलापूर. SC समाजासाठी. पुढचा आहे 15 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी अनुसूचित जमातींना किती जागा आरक्षित आहेत? 4. पालघर, दुसरा नंदुरबार, तिसरा चिमूर गडचिरोली आणि चौथा दिंडोरी नाशिक. 16वा प्रश्न. लोकसभेसाठी सर्वाधिक अनुसूचित जातीसाठी कोणत्या राज्यात जागा आरक्षित आहेत? उत्तर आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे. नेक्स्ट. पंतप्रधान पदासाठी किती वयोमर्यादा निश्चित केलेली आहे? घटनेत निश्चित नाही. कारण आहे, जर तो लोकसभेचा सदस्य असेल तर 25 वर्षाचा असताना पण तो त्या ठिकाणी पंतप्रधान होऊ शकतो, आणि जर तो राज्यसभेचा सदस्य असेल तर 30 वर्षाचा असताना पण तो पंतप्रधान होऊ शकतात. ठीक आहे. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. पुढचा प्रश्न. आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती वर्ष वाढू शकतात? 1 वर्ष. लोकसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे पाठवतात? लोकसभा अध्यक्षाकडे. नेक्स्ट. लोकसभा अध्यक्षाच्या परवानगीशिवाय डॅश डॅश दिवस गैरहजर राहिल्यास सदस्यत्व संपुष्टात येते? सलग 60 दिवस. नेक्स्ट. सध्या महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य पाठवल्या जातात? 48. 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त डॅश डॅश दिवस विरामकाळ असू नये? 180 दिवस / 6 महिन्यापेक्षा जास्त विरामकाळ असू नये. लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी डॅश डॅश ही गणसंख्या ठरवली आहे? उत्तर आहे 1/10 सदस्य. प्रवर समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतात? उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवतो? लोकसभा सभापती. कारण धन विधेयक हे प्रथमतः फक्त लोकसभेतच मांडता येते. नेक्स्ट. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर उत्तर आहे लोकसभा सभापती. पुढचा आहे. आतापर्यंत लोकसभा व राज्यसभा यांच्या किती संयुक्त बैठका पार पडल्या? 3 पार पडलेल्या आहेत. नेक्स्ट. कोणतेही धन विधेयक
प्रथम डॅश डॅश मध्येच मांडावे लागते, याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे, लोकसभा. वार्षिक अंदाजपत्रक कुठे मांडतात? लोकसभेतच मांडल्या जाते. डॅश डॅशची अंदाजपत्रकास मंजुरी म्हणजेच संसदेची मंजुरी मानली जाते, लोकसभेची. डॅश डॅश अंदाजपत्रक फेटाळल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. लोकसभेने जर अंदाजपत्रक फेटाळलं तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. नेक्स्ट, राज्यसभेची रचना घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहे? कलम 80 मध्ये दिलेली आहे. राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या आहे? जास्तीत जास्त कमाल सदस्य संख्या 250. डॅश डॅश हे संसदेचे वरिष्ठ अथवा द्वितीय सभागृह आहे, राज्यसभा. नेक्स्ट पाहूयात, घटनाकारांनी कोणाला स्वयंसिद्ध दर्जा बहाल केला आहे? राज्यसभेला, कारण अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. नेक्स्ट, एखादे धन विधेयक राज्यसभेत किती दिवस चर्चेसाठी रोखून ठेवता येते? फक्त आणि फक्त 14 दिवस. त्याच्यानंतर ते विधेयक राज्यसभेला मान्य आहे असं त्या ठिकाणी समजल्या जाते. पुढचा प्रश्न 38 नंबरचा, सध्या घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेमार्फत राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात? उत्तर आहे 233. पुढचा, राज्यसभेवर राष्ट्रपती साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातून किती सदस्य नेमतात? उत्तर आहे 12 सदस्य. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? उत्तर आहे 19. सध्या राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 245. आणि कमाल विचारलं तर उत्तर 250. नेक्स्ट, राज्यसभा हे गृह कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे? उत्तर आहे इंग्लंड. राज्यसभेची निवडणूक कोणत्या प्रकारे होते? उत्तर आहे अप्रत्यक्षपणे. पुढचा, लोकसभा व राज्यसभा संसद कालावधीची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? उत्तर आहे कलम 83. राज्यसभेचा कालावधी ठरवण्याचा अधिकार कोणास आहे? राष्ट्रपतीस असणारा आहे. पुढचा, संसद सदस्यांच्या पात्रता कोणत्या कलमात दिलेल्या आहेत? कलम 84. संसद सदस्यांच्या अपात्रता कोणत्या कलमात दिलेल्या आहेत? कलम 102. राज्यसभा सदस्यांची निवडणूक कोणामार्फत होते? विधानसभा सदस्यामार्फत असणारी ही निवडणूक होत असते. पुढचा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असणार हा असतो. शेवटचा प्रश्न, दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सदस्य निवृत्त होतात? दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. तर असेच प्रश्न आपण रोज घेत राहणार आहोत. तर अशाच अपडेटसाठी आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.